तर आज मी बनवणार आहे इडली, कारण खूप दिवस झाले मला इडली खायची होती। तर मग चला इडली बनवूया। त्याच्यासाठी घेतले मी 2 वाटी तांदूळ आणि 1 वाटी उडदाची डाळ। तुम्ही तांदूळ राशनचे पण वापरू शकता आणि भारीचे पण। मी तर राशनचेच वापरते। नंतर ते 5 ते 6 घंटे फुलण्यासाठी ठेवून दिले। फुलल्यानंतर ते एकदा स्वच्छ पाण्याने धुतले आणि मग काय काढलं त्यांना मिक्सरमधून आणि बनवलं त्याचा पेस्ट। दोन्ही एकत्र केलं आणि त्यामध्ये टाकलं चवीनुसार मीठ आणि थोडा सोडा। हे बघा मला दोघे कसे पाहत आहेत। यांना खायची खूप घाई झाली वाटतं। तोपर्यंत मी चटणी बनवून घेते। थोडेसे शेंगदाणे भाजले आणि त्यामध्ये टाकले थोडी अद्रक आणि मिरची, थोडी कोथिंबीर। मिक्सरमधून काढल्यानंतर लगेच दिला त्याला जिरा मोहरी कोथिंबीरचा तडका। चटणी तर तयार झाली। आता बनवू इडली। थोडं तेल लावलं आणि ते पेस्ट इडली भांड्यात टाकल्या आणि गॅसवर ठेवलं। मग काय तयार आहे आपली गरमागरम इडली। मजा आया और मैं ये जो मजा है हिंदुस्तान के हर व्यक्ति को देना चाहता हूं।